पहलगाम हल्ल्याविषयी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं सांगितलं चित्तथरारक चित्र। माझ्या समोर माझ्या पतीला गोळ्या मारल्या तर आम्हाला अजान म्हणायला सांगितलं। आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहो अकबर म्हणायला लागलो, मात्र तरी सुद्धा गोळ्या मारल्या। दहशतवाद्यांनी थेट गोळ्या झाडल्या, त्यावेळेस इथे कोणी नव्हतं, सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं। आसावरी जगदाळे यांनी शरद पवारांना सांगितली आपबीती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली। शरद पवार यांनीही जगदाळे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समन्वयातून पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी हालचाली। पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी विमानाची सोय। काश्मीरमधून निघताना पर्यटकांनी विमानातून काढला व्हिडिओ। श्रीरामपूर, अहिल्यानगर आणि धुळ्यातील 6 तृतीयपंथी पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। श्रीनगर इथे विमानाचं तिकीट मिळणं कठीण, आम्हाला इथून लवकर बाहेर काढा, तृतीयपंथीय पर्यटकांची मागणी। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार म्हणेल त्या निर्णयाला पाठिंबा असेल, मात्र विरोधकांचं मतही ऐकलं पाहिजे, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक, हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश। भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय। 1972च्या शिमला करारातून बाहेर पडण्याचे विचार। पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची आज महत्त्वाची बैठक। एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत का? श्रीनगरमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदेंवर संजय राऊत यांची टीका। सरकारमधील घटक पक्षांमधील वादात महाराष्ट्राचा हसव करत असल्याची टीका। पाक किनाऱ्यावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना सतर्कतेच्या सूचना। पाकच्या किनारा क्षेत्रापासून दूर राहण्याचाही सल्ला। पाकिस्तान नौदल जहाजाकडून गोळीबार होत असल्यानं खबरदारीच्या सूचना। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।